पालघर जिल्ह्यातले शेतकरी हे नेहमीच शेती क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत असतात। मग ते शहरी भागातले असोत किंवा ग्रामीण भागातले। पालघर जिल्ह्यातल्या मोखाड्यासारख्या अतिदुर्गम भागातल्या अनेक शेतकऱ्यांनी ज्यावेळेस उपवासाला विशेष असं महत्त्व असलेल्या भगरचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं आहे। मोखाडा तालुक्यातल्या तुड्याच्या पाड्यातल्या 100 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भगरचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे, ज्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न देखील मिळत आहे। उपवास, व्रत, वैकल्याचे दिवस येताच आपल्याला आठवण येते ती म्हणजे उपवासासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांची। त्यात प्रामुख्याने आपल्याला आठवतं ते म्हणजे साबुदाणा आणि भगर आणि त्यापासून तयार करण्यात येणारे विविध पदार्थ। उपवासासाठी भगर आणि त्यापासून तयार केलेले विविध पदार्थ हमखास खाल्ले जातात, त्यामुळे बाजारात भगरला चांगली मागणी आहे। भगरला असलेली मागणी लक्षात घेत पालघर जिल्ह्यातल्या जव्हार आणि मोखाडा अशा अतिदुर्गम भागातले अनेक शेतकरी आता आपल्या शेतात भगरचं उत्पादन घेऊ लागले आहेत। यंदा मोखाडा तालुक्यातल्या तुड्याचा पाडा या गावातल्या 100 पेक्षाही अधिक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भगरचं उत्पादन घेतलं आहे, ज्यातून त्यांना चांगला आणि त्वरित आर्थिक नफा मिळत आहे। वरई या पिकाला चीना, वरई, वरी, भगर अशा विविध नावांनी संबोधलं जातं। हे कमी दिवसात लवकर वाढ होणारं असं पीक आहे। तृणधान्य वर्गात मोडणारं हे पीक पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतं। वरई या तृणधान्यावर प्रक्रिया करून त्यापासून भगर तयार होते। याला इंग्रजी स्मॉल मिलेट असंही म्हटलं जातं। भगर पासून भात, पुऱ्या, भाकरी, थालीपीठ यासारखे उपवासाचे अन्नपदार्थ बनवले जातात। हे धान्य वऱ्याचे तांदूळ किंवा भगर म्हणूनही ओळखले जाते। आरोग्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे ऊर्जा स्रोत आहे। यात सर्वात जास्त लोह आणि डायटरी फायबर असून कार्बोहायड्रेटचं प्रमाणही खूप कमी आहे, त्यामुळे हा एक उत्कृष्ट तांदूळ मानला जातो। हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेलं अन्न आहे, ज्यामुळे वजन आणि रक्तातील साखरचं प्रमाण कमी होण्यास मदत होते। वरई भगर सर्वात उच्च प्रतीची असल्याने तिला बाजारभावही चांगला मिळतो। जिल्ह्यातल्या मोखाड्यासारख्या डोंगराळ भागात राहणारे आदिवासी समुदायाचे शेतकरी नियमितपणे पारंपरिक पद्धतीने भगरचं उत्पादन घेतात। जुलै महिन्यात वरई म्हणजेच भगरची पेरणी केली जाते। साधारणतः 4 महिन्यांचं हे पीक असून नोव्हेंबर महिन्यात या पिकाची काढणी केली जाते। मोखाड्यामधले शेतकरी प्रामुख्याने घोशीवरी आणि दूध मोगरा या 2 प्रकारच्या जातींची वरईची लागवड करतात। तयार झालेली वरई शेतकऱ्यांच्या शेतातून व्यापाऱ्यांच्या माध्यमातून बाजारपेठेत पोहोचते। त्यावर प्रक्रिया करून भगर तयार केली जाते। या भगर पिकाबरोबरच इथले शेतकरी नागली, भात, उडीद, तूर यासारखी जोड पिकं देखील घेतात। वाटिका तयार झाली का त्याच्यानंतर त्याची लागवड 15 जुलैच्या आसपास केली जाते आणि हे पूर्ण निसर्गावर अवलंबून असलेलं क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये उत्पादन जशी जमीन असेल तसं साधारण एकरी त्याचं 4 ते 5 क्विंटलच्या आसपास उत्पादन येतं। आणि त्याचा आजच्या घडीला भाव पाहिला तर ज्यावेळेस मार्केटमध्ये जास्त मागणी असल्यामुळं पीक जास्त आल्यामुळं काही वेळेस काय होतं 43 रुपये किलोपासून ते 50 रुपये किलोच्या आसपास जात आहे। पण आमचं एक असं म्हणणं आहे की हे हमी भावामध्ये 50 रुपये किलोने जावं, कारण का हे भगर पीक हे मोखाड तालुक्यात येतं आणि पालघरमध्ये येतं बरेच ठिकाणी, पण हे पीक एक नामशेष होणारं पीक आहे आणि ते अशा ठिकाणी येते का तिथं एवढे कष्ट करावे लागतात, पूर्ण हाताने किंवा मग नांगराच्या सहाय्याने करायला लागतं, बैलांच्या सहाय्यानेच करावं लागतं। दुसऱ्या प्रकारे याला काही पर्याय नसतो, कारण काय ट्रॅक्टर बिक्टर चालेल तिथे तर चालेल, पण अशा ठिकाणी करतो का आम्ही पूर्ण ढलांची जमीन असते त्याच्यावर हे पीक केलेलं जाते। आणि ते आमच्या शेतकऱ्यांसाठी तिथं कुठल्याही प्रकारचं भाजीपाला नाही होऊ शकत किंवा कुठल्याही प्रकारचं काय होऊ शकत नाही, त्याच्यासाठी हे आमच्यासाठी एक वरदान एक असलेलं आणि ते मोठ्या प्रमाणात आता पाहायला भेटते का ते वाढवत चालवलं आहे लोकांनी आणि जसे परंपरानुसार ते चालतं आहे आणि ते आमच्यासाठी एक कॅश पेमेंट म्हणून एक पीक आहे। एवढं। या गावातले किती शेतकरी असे आहेत जे भगरचं उत्पादन घेतात आणि कोणत्या जातीच्या भगरची लागवड इथे केली जाते? आमच्या इथं मोठ्या प्रमाणात जे आहे ते दूध मोगरा ही वरई केली जाते आणि दुसरे प्रकारचं आहे ते काळी घोशी आहे आणि आमच्या इथं जवळजवळ 100 शेतकरी आहेत, 100 ते 110 शेतकरी आहेत
त्याच्यापैकी जवळजवळ ज्यांना जशी जमीन असेल उपलब्ध असेल त्या प्रमाणात केली जाते. पण 50% लोक हे वरई करतात आणि दुसऱ्या एक वर्षी लागली गेली तर दुसऱ्या वर्षी ते वरई हे करतातच. आणि जसं पाहून जसं आपल्या पुढच्या वर्षी जर समजा एखाद्याला वाटलं मला पुढच्या वर्षी एखादं लग्न करायचं आहे किंवा काय करायचं आहे तर मग एक पर्याय म्हणून म्हणजे जास्त प्रमाणात वरई लावून द्यायचे, जेणेकरून आपल्याला 2 पैसे मिळतील. हा एक हेतू राहतो त्याच्या मागचा. आणि त्याच्यासाठी वरई हे पीक आमच्यासाठी सहज होतं आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक मारावं लागत नाही, कुठल्याही प्रकारचं खत टाकावं लागत नाही आणि ते सहज येणारं पीक आहे. आमच्या एरियात तग धरून राहणारं पीक आहे. फक्त आम्हाला निसर्गाने साथ दिली तर ते आम्ही एकदम यशस्वी करतो. या पिकाच्या जोडीला इतर कोणती पिकं आपण या क्षेत्रामध्ये घेत असता? नागली त्याच्या जोडीला असते, उडीद असतो, कुळीद असतो आणि त्याच्याच बरोबर आमच्या इकडं जोंधळा म्हणून हे एक असते, वाकी आम्ही त्याला म्हणतो, वाकी राहते आणि खुरासणे असतो त्याच्याबरोबर. हे पिकं आणि भात क्षेत्र जिथं जमीन पाणी साचते तिथं भात घेतो. हे एवढे असे पिकं आहेत ते आमच्या इथं वर्षोवर्षी करत आलो. आणि त्याच्यानंतर मग काय असेल जमिनी उरल्या असतील तिथं मग जसं आता एक खळ आहे याच्या शेजारी सुरण असेल किंवा मग कोचे असतील, कांद असेल, ते पण आतापर्यंत जसे आमचे पूर्वज करायचे तशाप्रमाणे ते पण आम्ही थोडं पण ते चालू आहे. इथल्या शेतकऱ्यांना या पिकाच्या विक्रीसाठी बाहेर जाण्याची सहजासहजी आवश्यकता भासत नाही. व्यापाऱ्यांकडून सध्या 43 रुपये किलो प्रमाणे या धान्याची खरेदी केली जात असून बाजारात मात्र ही भगर 50 रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकली जाते. पीक तयार झाल्यानंतर व्यापारी स्वतः या शेतकऱ्यांकडे येऊन हे धान्य खरेदी करतात. त्यामुळे इथले शेतकरी या पिकाला कॅश पीक असं म्हणतात. ज्या वर्षी कोणाच्या घरी लग्न सोहळा होणार असेल त्या वर्षी ते शेतकरी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात भगरचं उत्पादन घेतात, जेणेकरून या पिकाच्या माध्यमातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकेल. असं पौष्टिक गुणधर्म असलेलं आणि चांगलं आर्थिक उत्पन्न मिळवून देणारं वरईचं पीक या मोखाडा भागातल्या शेतकऱ्यांसाठी कॅश पीक स्वरूपात आता वरदान ठरलं आहे. नीता चौरे, मोखाडा.